श्री स्वामी समर्थ. आपण श्री स्वामी समर्थ स्तवन म्हणूया आणि त्याचं थोडक्यात महत्त्वही जाणून घेऊया. श्री स्वामी समर्थ. स्तवन नाही जन्म, नाही नाम, नाही कुणी माता पिता, प्रगटला अद्भुतसा ब्रह्मांडाचा हाच पिता. 1. नाही कुणी गुरुवर, स्वये हात सूत्रधार, नवनाथी आदिनाथ, अनाथांचा जगन्नाथ. 2. नरदेही नरसिंग, प्रगटला तरुपोटी, नास्तिकाच्या कश्यपुला, आस्तिकाची देण्यागती, कधी चाले पाण्यावरी, कधी धावे अधांतरी, यमा वाटे ज्याची भीती, योगीश्वर हाच यती, कधी जाई हिमाचनी, कधी गिरी अरवली, कधी नर्मदेच्या काठी, कधी वसे भीमा तट्टी. 5. काली माता बोले संगे, बोले कन्याकुमारी ही, अन्नपूर्ण ज्याचे हाती, दत्तगुरु एकमुखी, भारताच्या कानाकोपरी, गेला स्वये चिंतामणी, सुखी व्हावे सारे जन, तेथे धावे जनार्दन. 7. प्रज्ञापुरी स्थिर झाला, माध्यान्हीच्या रविप्रत, रामानुज करी भावे, स्वामीपदा दंडवत. 8. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ स्तवनचे महत्त्व. सोप्या भाषेत हे स्तवन म्हणजे स्वामी समर्थ यांच्या गुणांचे, शक्तीचे आणि कृपेचे वर्णन आहे. याचा मुख्य अर्थ आणि महत्त्व खालीलप्रमाणे आहे. परमेश्वराचे स्वरूप, नाही जन्म नाही नाम. स्वामी समर्थ हे साधे मानव नसून अजन्मा आणि सर्वव्यापी परमात्मा आहेत असे यात सांगितले आहे. सर्वांचा आधार, अनाथांच्या जगन्नाथ. याचा अर्थ ज्यांना कोणी नाही त्यांच्यासाठी स्वामीच सर्व काही आहेत. ते भक्तांचे रक्षण करणारे आहे, संकटातून वाचवणारे. यमा वाटे ज्याची भीती. याचा अर्थ मृत्यूलाही ज्यांची भीती वाटते असे स्वामी समर्थ अत्यंत शक्तिशाली आहेत. सर्वत्र उपस्थित हिमालयी, नर्मदा, भीमा यातून सांगितले आहे की स्वामी समर्थ सर्व ठिकाणी उपस्थित आहेत आणि भक्तांना मदत करतात. देवांचेही देव, काली माता, अन्नपूर्णा यातून दिसते की स्वामी समर्थ हे सर्व देवतांचेही आधार आहेत. भक्तांना सुख देणारे, सुखी व्हावे सारे जन हे स्तवन आपल्याला सांगते की स्वामी समर्थ सर्वांच्या कल्याणासाठी कार्य करतात. श्रद्धा आणि शांती. हे स्तवन रोज म्हटल्याने मन शांत होते, भीती कमी होते, आत्मविश्वास वाढतो, सकारात्मक ऊर्जा मिळते. हे स्तवन आपल्याला शिकवते की देवावर श्रद्धा ठेवा, स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत. श्री स्वामी समर्थ.